नमस्कार, सुंदर माझं कोकणी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। श्रीदेव संस्थान गणपतीपुळे यांनी येणाऱ्या भाविकांसाठी किंवा पर्यटकांसाठी एक माफक दरात राहण्याची सोय उपलब्ध करून दिलेली आहे, ती म्हणजे भक्त निवास। तर साधारण एक 72 खोल्यांचं हे भक्त निवास आहे। त्यामध्ये 15 खोल्या ह्या एसी आहेत आणि 57 खोल्या हे नॉन एसी आहेत। त्यामध्ये 2 बेड 3 बेड त्यानंतर डॉर्मेटरीज अशी सुसज्ज अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। तर यापूर्वी आपण भक्तनिवासचा संपूर्ण माहितीपर व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याला तुमच्याकडून उदंड प्रतिसाद आला, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद। यापूर्वी कसं व्हायचं, भक्तनिवासमध्ये तुम्हाला इथे येऊन प्रत्यक्ष येऊनच बुकिंग करावं लागत होतं, ऑनलाईन बुकिंगची सुविधा उपलब्ध नव्हती। तर आता भक्तनिवासमध्ये ऑनलाईन बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। एक चांगली बातमी पर्यटकांसाठी किंवा भाविकांसाठी आहे। तर हे रूम काही अंशी तुम्हाला ऑनलाईन बुक करता येणार आहेत। तर कशा कशा पद्धतीने तुम्ही ते रूम बुक करू शकता, तर त्याची माहिती आज आपण भक्तनिवासमध्ये जाऊन घेणार आहोत। तर संपूर्ण हा व्हिडिओ माहितीपर होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। समोरून जो रस्ता बघताय तर तो गणपतीपुळेमधून आलाय, गणपतीपुळेच्या मुख्य मंदिरापासून। आणि इथे बघताय हे रोड टचच भक्तनिवास आहे, जे राजवाडीमध्ये स्थित आहे। जर तुम्ही इथे कधी आलात तर तुम्हाला जास्त प्रॉब्लेम येणार नाही, कारण रोड टचच आहे, त्यामुळे व्यवस्थित दिसतं इथून। तर इथून एंट्रन्स गेट आहे। तर भक्तनिवासच्या अगदी समोरच हे छोटंसं गार्डन देखील आहे। या बाजून इनसाइड आहे आणि या बाजून आउटसाइड, म्हणजे इथून वाहनं आत येतात आणि त्या बाजून बाहेर जातात। आणि हे भक्तनिवास। तर आता आपण भक्तनिवासमध्ये आलो आणि समोरचा हा जो नजारा आहे अशा पद्धतीने आहे। आणि इथे बघा रिसेप्शन एरिया आहे। पूर्ण जर बघितलं ना एरिया तर स्वच्छ आणि टापटीप आहे। तर हे आहे भक्तनिवासचं रिसेप्शन। तर आता आपण भक्तनिवासमध्ये आलो आहोत आणि इथले व्यवस्थापक श्री अजिंक्य जाधव सर हे आपल्या सोबत आहेत। तर त्यांच्याकडून आपण भक्तनिवास विषयी थोडी आणि ऑनलाईन बुकिंग सुविधेविषयी माहिती जाणून घेऊया। नमस्कार, संस्थान श्रीदेव गणपतीपुळे भक्तनिवास येथे एकूण 72 अटॅच रूम्स व 11 डॉर्मेटरी हॉल अशी व्यवस्था करण्यात आली आहे। 72 अटॅच रूम्सपैकी 15 रूम्स या एसी आहेत, तर 57 रूम्स या नॉन एसी आहेत। 11 डॉर्मेटरी हॉलमध्ये 8 हॉल हे बेडचे आहेत, तर उर्वरित 3 हॉल हे सतरंजीसाठी आपण ठेवण्यात आलेले आहेत। यापूर्वी सर्व भाविक व पर्यटकांना प्रत्यक्ष इथे येऊनच रूम बुक करावी लागत होती, परंतु देवस्थानने ऑनलाईन रूम बुकिंगची सुविधा देखील आता उपलब्ध करून दिलेली आहे। सध्या आपण एकूण रूमच्या 35% रूम्स ऑनलाईन बुकिंगसाठी ठेवलेले आहेत। रूम बुक करताना आपल्याला देवस्थानची अधिकृत वेबसाईट www.ganpatipule.co.in ही ओपन करावी लागेल। वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला ई सेवा या ऑप्शनमध्ये जावं लागेल। ई सेवा या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला भक्तनिवास बुकिंग या ऑप्शनवर जावं लागेल व तेथे स्वतःचा एक लॉगिन आयडी तयार करून रूम बुक करता येईल। रूम बुक करताना सॉफ्टवेअरला आलेल्या तारखेच्या पुढे 1 महिना आपण कधीही रूम बुक करू शकता। रूमचं बुकिंग करताना तुम्हाला पूर्ण पेमेंट करावं लागेल आणि ते रिफंडेबल नसेल। सध्या आपण 35% रूम्स या ऑनलाईन बुकिंगसाठी ठेवलेले आहेत, परंतु भविष्यामध्ये भाविक व पर्यटकांचा वाढता प्रतिसाद पाहून त्यामध्ये निश्चित वाढ केली जाईल। तर फायनली गणपतीपुळे भक्तनिवासमध्ये ऑनलाईन बुकिंगची सुविधा उपलब्ध झालेली आहे। यापूर्वी कसं व्हायचं, तुम्हाला इथे प्रत्यक्ष येऊनच बुकिंग करावं लागत होतं, पण आता ती देखील थोडीशी गैरसोय थोड्या अंशी का होईना पण दूर करण्यात आलेली आहे। अर्थातच एकूण रूमच्या 35% रूम हे तुम्हाला बुकिंग करता येणार आहेत आणि त्यासाठी जी साईट आहे www.ganpatipule.co.in, तर या साईटवर जाऊन तुम्ही 2 प्रकारे बुकिंग करू शकता। एक तर ही साईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला एक 8 ऑप्शन दिसतील, त्यातील पहिला ऑप्शन आहे ते वेबसाईट। तर त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ई सेवेद्वारे भक्तनिवास बुकिंग हा ऑप्शन सिलेक्ट करू शकता। नाहीतर 7वा जो ऑप्शन आहे भक्तनिवास बुकिंग, तर तो देखील ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करून हे रूम बुक करू शकता। आणि कसं एकूण रूमच्या 35%च फक्त हे रूम ऑनलाईन बुकिंगसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत, त्यामुळे जे प्रत्यक्ष लोक येतात तर त्यांच्यासाठी देखील बुकिंगची सुविधा आहे। आणि तुम्ही एकदा बुकिंग केलात रूम, काही कारणास्तव तुमचं जर बुकिंग रद्द होत असेल
तर रिफंड मिळणार नाही. तर जर तुम्ही ऑनलाईन बुकिंग करत असाल आणि आज समजा 18 तारीख असेल तर 19, 20, 21 हे 3 दिवस जाऊन पुढची 22 तारीख त्या सॉफ्टवेअरला दाखवते आणि 22 तारखेनंतर 1 महिन्यापर्यंत तुम्ही बुकिंग करू शकता. भक्तिनिवासचं डिस्टन्स आहे साधारण गणपतीच्या मुख्य मंदिरापासून 1.5 किलोमीटर. इथे जाण्यास तुम्हाला एक रिक्षा देखील अवेलेबल होतात आणि जर तुम्ही रेल्वे स्टेशनमधून येणार असाल पिकअप ड्रॉपची सुविधा देखील कार रेंटल सर्व्हिस अंतर्गत आपण करून दिलेली आहे. त्यामध्ये रत्नागिरी पिकअप ड्रॉप, त्यानंतर मालवण ड्रॉप, कोल्हापूर ड्रॉप आणि त्यानंतर लोकल साईड सीन हे देखील तुम्ही करू शकता. आणि स्क्रीनवर तुम्हाला नंबर शो होत असेल तर तिथे तुम्ही नंबरवर कॉल करून कार्स बुक करू शकता. आणि इथे नक्की या, कारण एक श्रीदेव संस्थान गणपतीपुळेने माफक दरात भाविकांसाठी ही भक्तनिवास ही राहण्यासाठी उत्तम सोय केलेली आहे. तर भक्तनिवासचे नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, तिथे कॉल करून तुम्ही चौकशी करू शकता अथवा त्यांच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन रूम बुक करू शकता. तर आता वेळ झाले तात्पुरता निरोप घ्यायची. भेटूया एका नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या.